झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. अगं माझ्या मनात काय होतं की आपल्या राधाला हिऱ्याची अंगठी करावी म्हणून. चांगलंय की मग. अगं पण मग त्यांनी सुद्धा घनाला हिऱ्याचीच अंगठी केली तर काय तुझी तर बाई कमालच आहे. तर त्या आवटे गुरुजींनी सांगितलं नाही का आपल्या घनाला हिरा वर्ज्य आहे. हो पण मग आता आपण तसं त्यांना कळवायला हवं ना. अगं असं कसं सांगायचं, म्हणजे का आपल्याच तोंडाने आपण सांगायचं अंगठी अशी करा तशी करू नका म्हणून. हे बघा, त्यांनी जर का अंगठी केली हिऱ्याची आणि आपण जर का आयत्या वेळेला सांगितलं तर मग बोलते मी. हा. आत्ताच बोलते. म्हणजे काय आहे ना, अहो आमच्या घनाला हिरा नाही म्हणजे हिरा वर्जच आहे हो त्याला. म्हणजे मी का सांगते तुम्हाला, तुम्ही अगदी अंगठी कराल आणि मग त्याच्यात हिरा असला तर. नाही, अंगठीत हिरा नाहीये, अगदी साधी सोन्याची अंगठी आहे. अगं बाई बरं झालं हं. म्हणजे काय, मला आपलं वाटत होतं की तुम्हाला कसं सांगू हे पुढे काही त्रास होऊ नये ना म्हणून. म्हणजे गुरुजींनी सांगितलं ना तसं म्हणून. नाही बरोबर आहे. आणि खरं सांगू का तुम्हाला, आमचे जावई बापूच हिरा आहेत, त्यांना दुसऱ्या हिऱ्याची गरजच काय आहे. डोक्यावरचं टेन्शनच गेलं बघा माझ्या. बरं ठेवते हा फोन. हो ठेवा. इतका साधा सरळ फोन नव्हता हा. यातून काय सांगायचं असणार त्यांना. अरे साधा आहे, म्हणजे अगदी हिरा नको अंगठीत, पण एखादा जेम्स स्टोन तरी घाला. म्हणजे अगदी साधी सोन्याची रिंग नको. नाही मला नाही असं वाटत. तू उगाच काहीतरी भलता सलता अर्थ काढतेस तू. तुला काही सुद्धा कळत नाहीये. तू मला नेमकं सांग की त्याआधी काय काय घडलंय. काय घडलं म्हणजे तू तिचा वाढदिवस विसरलायस किंवा असं काही. आमच्या लग्नाचा वाढदिवस मी थोडा बारीक मध्ये विसरलो होतो. यापुढे तू कुठलाही वाढदिवस विसरायचा नाहीयेस, कारण खरं कारण हे आहे आणि राग मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर निघालाय. तेव्हा आता घे प्रायश्चित्त. संध्याकाळी तिला छानपैकी हॉटेलमध्ये घेऊन जा आणि एक छानसं गिफ्ट दे. हा ओके. ती भेटली की मी सांगते तिला. आणि काय आहे ना, राग वेळच्या वेळी व्यक्त करत जा, म्हणजे ही वेळ येत नाही. हो आरक्षणाचा तिचा मुद्दा मला मान्य आहे, तुझाही अमान्य नाहीये. अरे हो, तुला सांगायचंच राहिलं, घनाचं लग्न ठरलं. काय सांगतेस. अरे वा. शेवटी एखादी मुलगी आवडली म्हणायची त्याला. हो. काय पण म्हणजे साखरपुडा वगैरे आहे माई. घनश्यामच्या आईचा फोन आला होता. विचारत होत्या, आमच्या घनासाठी हिऱ्याची अंगठी तर नाही ना केली तुम्ही. आम्ही काही दुधखोळे वाटलो त्यांना. हा, असं कधी कोणी विचारतं का. नाही, माझं म्हणणं काय आहे, तुम्हाला एखादा हिरा नाही तर एखादा खडा हवा असेल ना तर सांगा. तसं असं आडून कशाला विचारायचं ग. आणि आपल्याला काही जड नाही येते. असा फोन आला होता का आईंचा घनश्यामच्या. मग पण जनरली अशा नाही वागत ग त्या. नाही, मुद्दाम असं कुणीच वागत नाही ग. नाही म्हणजे त्या अगदी भाबड्या आहेत, साध्या आहेत असं बंड्या म्हणाला मला. पण असा कधी कोणी फोन करतं का. नाही आणि बंड्या सुद्धा हो म्हणाला त्यांना, नाही म्हणालेला नाहीये. पण त्यांनी म्हटले 3 तारीख, तर लगेच आपल्या यांनी मान डोलवली पहिल्यासारखी. आपण का आपला स्वाभिमान गुंडाळून ठेवायचा. सांग ना तुम्हाला. तुम्ही मुलाकडचे म्हणून काय कसंही वागणार का. हे बघ, आजपर्यंत तसं चालत आलं असेल, पण म्हणून आमच्या बाबतीत पण तसं चालेल असं समजू नकोस प्लीज. एक मिनिट राधा, काय झालं मला काहीच माहिती नाहीये. काहीच माहित नाहीये. हे बघ, एक तर तुम्ही परस्पर तारीख ठरवता, आम्हाला काहीच सांगत नाही, गृहीत धरता आम्हाला. कसं आहे ना घनश्याम, की तुमच्याकडे खूप माणसं आहेत, त्यामुळे तुम्ही तयारी करू शकता, पण आम्ही काय करायचं, कसं मॅनेज करणार होतं आम्ही, असं वाटतंय तुला. राधा, 3 तारीख तुझ्या वडिलांना विचारून ठरवली होती. त्यांना ती चालणार होती आणि आपण याबद्दल बोललो होतो. हो बाबा, आपण बोललो होतो मला मान्य आहे. पण माझ्या बापांना प्रेशर आलं असणार ना, की नाही कसं म्हणायचं असं. मुलाकडची बाजू इतकं आवाजावी महत्व दिलं जातं ना मुलाकडच्या ना. काय मुलीची काही बाजूच नसते का. 3 तारीख ठरली आहे. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.